2004 ला त्यांनी ज्याप्रमाणे गुजरातचा विकास केला आणि 2004 पर्यंत गुजरातच्या विकासानंतर मोदी हे गुजरातचं विकास मॉडेल बनलं आणि विकास मॉडेल म्हणून 2014 ला आपण देशामध्ये भारतामध्ये मोदीजींना उमेदवार पंतप्रधानाचे म्हणून आपण आणलं आणि त्या ह्याच्यामध्ये जो प्रमाणे भारतामध्ये गत 10 वर्षामध्ये विकास झाला, ज्या मोदीजींना 2004 ला अमेरिका विजा देत नव्हती तीच अमेरिका आता रेड कार्पेट टाकून मोदीजींचं स्वागत करते। भारताच्या रुपयाची किंमत वाढवण्याचं काम हे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने केलंय। आज भारताचा पासपोर्ट आहे, ह्या पासपोर्टची जगामध्ये व्हॅल्यू ॲज अ इंडियन म्हणून ही मोदीजीने बनवलेली आहे। विश्वामध्ये मोदीजींनी भारताची उंचाई वाढवलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या मोदीजी गुजरातमध्ये नाहीत त्या मोदीजींच्या गुजरातचे मुख्यमंत्री आज माझ्या समस्त दहिसर बोरिवली विधानसभेमध्ये आज डायमंड इंडस्ट्रीजचे लोक असतील, पटेल समाजचे लोक असतील, सोनी समाजचे लोक असतील, विश्वकर्मा समाजाचे, पंचाल मिस्त्री समाजाचे असतील, कडिया समाजाचे असतील, त्याचबरोबर दर्जी समाजाचे असतील, इंडस्ट्रीज बरोबर सर्व समस्त ब्राह्मण समाज असेल, जैन समाज असेल, ह्या सर्व लोकांनी ज्या समर्थन दाखवलेलं आहे हे महायुतीला समर्थन म्हणजे आमचा विजय आहे। उभाटाचे जे उमेदवार आहेत विनोद भोसलकर यांनी आरोप देखील लावलेला आहे की पायभूत आम्ही करतो आणि भूमिपूजन येऊन हे लोक उद्घाटन करतात। आम्ही जे पेपरवर्क करतो आणि जलतरण असो किंवा इतर त्या ठिकाणी आम्ही जर पायभूतचं आम्ही भूमिपूजन करतो आणि तयार करतो, नंतर येऊन हे लोक उद्घाटन करतात, नेमकं का? हे बघा, तुम्ही स्वतः माझ्या ह्याच्यासाठी साक्षी आहात। माझ्या प्रत्येक मी केलेल्या कामाचीच फक्त पोचपावती घेते। त्यांनी मला दाखवावं कुठचं काम मी केलेलं आहे आणि कुठचं काम मी केलेलं नाहीये। जी कामं मी केली त्याला स्टे द्यायचं काम उबाटाने केलेलं आहे आणि पुन्हा मला एबीसीटी पासून हे करायचंय। त्यामुळे त्यांनी 2.5 वर्षात काय काम केलं तर त्यांनी पहिलं काम केलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले, चौथ्या दिवशी 356 कोटीचा नवा गावचा जो प्लॉट आहे ज्याची किंमत 2.5 करोड रुपये होती, त्या 2.5 कोटीचे 356 कोटी अजमेरा बिल्डरला दिले। हा भूखंडाचा भ्रष्टाचार कोणी केलेला आहे? हा, तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या दहिसर नदीला स्टे दिला, तुम्ही माझ्या मॅनग्रोव्ह पार्कला स्टे दिला, तुम्ही माझ्या पीएपीला त्रास दिला। एक महिला म्हणून मला इतका संघर्ष करायला लागला पण मी घाबरलेली नाही। मी केलेलं काम आहे ते पेपरवर्क आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे आणि तुम्ही माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला भूमिपूजनाला सर्व पत्रकार हजर होते। त्यामुळे माझ्यावर आरोप करताना पहिले समोर पेपर दाखवा आणि मग आरोप करा। अरे, तुम्हाला लढायचं असेल तर लोकप्रतिनिधीला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढायचा हक्क आहे, पण खोटं नरेटिव्ह करून लढून तुम्ही हे दाखवू नका, सहानुभूती दाखवू नका। जनतेला माहिती आहे का तुम्ही काय केलं, लोकांना किती त्रास दिला की लोकांना हे करावं लागलं। आज तुम्ही सहानुभूती घेताना पाठचं काय ते पण काढा ना। आम्हाला कोणाला आरोप करायचे नाहीयेत, पण आरोप करायला लागली ना, तोंड उघडलं ना तर पडती धाव पडेल।